जुने जन्म व मृत्यू दाखले उपलब्ध नसलेल्या प्रकरणामध्ये नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन अशा नोंदींचे डिजिटायझेशन व प्रमाणपत्र वितरणाचे अधिकार इचलकरंजी महानगरपालिकेकडे देण्यात यावेत। तसेच या संदर्भात स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करावी अशी मागणी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, नगरसेवक शिवाजी पाटील आणि रतन वाजे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म मृत्यू जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाच्या निर्देशानुसार जुना जन्म व मृत्यू नोंदीचे डिहायजेशन पोर्टलवर सुरू आहे। मात्र अनेक नागरिकांकडे पूर्वीचे जन्म अथवा मृत्यू दाखले उपलब्ध नसल्याने संबंधित नोंदी पोर्टलवर अपलोड करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत। अनेकांनी पूर्वीचे दाखले काढलेले नसून काहींचे दाखले कालांतराने हरविले आहेत। मात्र संबंधित जन्म किंवा मृत्यूची मूळ नोंदवहीमध्ये स्पष्टपणे उपलब्ध असूनही केवळ जुना दाखला नसल्यामुळे प्रमाणपत्र देण्यास विलंब होत आहे। यामुळे नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असून स्थानिक स्वराज्य संस्थांवरही तक्रारींचा भडीमार होत आहे। त्यामुळे ज्या प्रकरणांमध्ये मूळ जन्म अथवा मृत्यू नोंद उपलब्ध आहे अशा प्रकरणामध्ये कोणती कार्यपद्धती अंमलवावी, कोणती कागदपत्रे ग्राह्य धरावीत आणि CRS पोर्टलवर नोंदणी कशा प्रकारे पूर्ण करावी याबाबत स्पष्ट मार्गदर्शन सूचना तातडीने देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली। शिष्टमंडळाने पुढे नमूद केले की इचलकरंजीला महापालिकेचा दर्जा प्राप्त झाला असून येथे IAS दर्जाचे आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी आहेत। तरी देखील जन्म मृत्यू दाखल्याची पडताळणी जिल्हा परिषदकडे पाठवली जात असल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा अतिरिक्त ताण जिल्हा परिषद प्रशासनावर पडत आहे। त्यामुळे दाखले मिळण्यास मोठा विलंब होत असून नागरिक व प्रशासन यांच्यात वादावादीचे प्रकार वाढत आहेत। नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास टाळण्यासाठी इचलकरंजी शहरातील जन्म मृत्यू नोंदीचे सर्व अधिकार इचलकरंजी महापालिकेकडे वर्ग करण्यात यावेत अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून शासनाच्या नियमानुसार आवश्यक कार्यवाही व मार्गदर्शन करण्यात येईल असे आश्वासन दिले। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्की फॉलो करा।